स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। या रॅलीत सहभागी होण्यासाठी जळगाव शहरातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज खासगी वाहनांमधून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले। या पार्श्वभूमीवर आमदार राजूमामा भोळे आणि महापौर दीपमाला काळे यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांच्या वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आणि तिरंगाचा सन्मानाचा संदेश देण्यासाठी या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। आज आम्ही भारतीय नागरिक म्हणून आमची राष्ट्रभक्ती या निमित्ताने उद्या 15 ऑगस्ट हे स्वातंत्र्य दिवसाच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा। आज शुभेच्छा देत असताना आम्ही सर्व भारतीय नागरिक कार्यकर्ते मला वाटतं आज आम्ही छत्रपती संभाजीनगरला तिथे तिरंगा रॅली होते मोठी। आमचे नेते राज्याचे आदरणीय देवाभाऊ, आमचे प्रदेशाध्यक्ष, सर्व नामदार गिरीश भाऊ या सर्वांच्या माध्यमातून मला वाटतं आपण रॅली काढतोय आणि हर घर तिरंगा तुम्ही बघत असाल तर मला वाटतं राष्ट्रभक्ती या निमित्ताने येणाऱ्या पिढीसाठी खूप महत्त्वाचे आणि आपलं जे स्वातंत्र्य आहे हे कसं मिळालं याच्या माध्यमातून सुद्धा नवीन युगामध्ये राष्ट्रभक्ती जास्तीत जास्त निर्माण कशी होईल हा सुद्धा याच्यातून एक संदेश जातो। तिरंगा रॅलीमधून आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करेल, हर घर तिरंगा, सर्वांनी तिरंगा आपल्या घरी लावावा आणि आपल्या राष्ट्रभक्तीच्या निमित्ताने आपण सर्वजण जे काही राष्ट्रभक्तीचे कार्यक्रम असतील, मग वृक्ष लागवड असेल, रक्तदान असेल, पाणी अडवा पाणी देश मला वाटतं सर्व भारतीय नागरिकांना देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय।